हॅलो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 9 या प्रकरण 9 मध्ये भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये व्यापारी बँक, कमर्शियल बँक, व्यापारी बँक म्हणजे काय आणि व्यापारी बँकेची कार्य हा घटक घेतलेला होता. व्यापारी बँकेची मुख्य दोन कार्य पाहिलेली होती की लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि स्वीकारलेल्या ठेवी कर्ज रूपाने देणे. या दोन मध्ये जे काही ऍडजस्टमेंट केले जाते व्याजाच्या दरात आणि या दोन घटकांमध्ये किंवा या दोन कार्यांमध्ये जो काही व्याजाचा दर ऍडजस्ट होतो त्यातून व्यापारी बँकेला जो काही नफा मिळतो आहे तो नफा मिळतो म्हणून त्या व्यापारी बँक असं तो गृहीत धरला जाते आहे की व्यापारी बँक ठेवी स्वीकारणे आणि ठेवी स्वीकारल्यानंतर त्या ठेवीचा वापर कर्ज रूपाने करणे हे जे दोन घटक केले जात आहे याला व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य असं म्हणत आहे. आणि आपण सहाय्यक कार्य पण पाहिलेली होती मागच्या तासिकेमध्ये हा भाग पाहिला. परंतु याचबरोबर व्यापारी बँकेचं एक महत्वाचं कार्य आहे आणि ते कार्य आहे पतनिर्मिती. व्यापारी बँकेची पतनिर्मिती, इंग्लिशमध्ये याला क्रेडिट क्रिएशन असं म्हणत आहे. तर व्यापारी बँक पतनिर्मिती कशी करते आहे मी या ठिकाणी आपल्या समोर आहे. व्यापारी बँक, कमर्शियल बँक, पतनिर्मिती प्रक्रिया हा घटक लिहिलेला आहे. व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य. आता व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य या अंतर्गत बघा, व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य आहे काय तर पतनिर्मिती करणे. व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य आहे पतनिर्मिती करणे. मग ही कशी होत आहे तर व्यापारी बँक प्राथमिक ठेवीच्या आधारावर ज्या बेसिक ठेवी मिळतात, सर्वात पहिल्यांदा ज्या ठेवी मिळत आहे त्या प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतनिर्मिती करतात. म्हणजे व्यापारी बँक जी काही प्राथमिक ठेवी किंवा प्राथमिक ठेव या व्यापारी बँकेकडे ठेवल्या जाते आहे त्या आधारावर पतनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे. ठेवी व कर्जाच्या माध्यमातून म्हणजे लोकांनी ठेवलेल्या ठेवी आणि व्यापारी बँकेने दिलेले कर्ज या माध्यमातून पतनिर्मिती केली जाते. म्हणजे व्यापारी बँकेची पतनिर्मिती प्रक्रिया पाहताना हे व्यापारी बँकेचं एक प्रमुख कार्य आहे. त्याचबरोबर व्यापारी बँक प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतनिर्मिती करतात, क्रेडिट क्रिएशन करतात. म्हणजे बाजारामध्ये तो पैसा असल्याचं दिसते आहे परंतु प्रत्यक्षपणे ते क्रेडिट असते बाजारामध्ये आणि या क्रेडिटच्या आधारावरच पतनिर्मिती कर्जातून केली जाते आहे. व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य असं मानलं गेलेलं आहे. परंतु प्रमुख कार्यांमध्ये आपण मागच्या तासिकेत पाहिलं प्रमुख कार्य किंवा प्राथमिक कार्य, याला आपण प्रमुख कार्य म्हणतो आहे. प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हाच भाग या ठिकाणी पण आहे की ठेवी व कर्जाच्या माध्यमातून पतनिर्मिती केली जाते. मग आता ठेवी आणि कर्जाच्या माध्यमातून पतनिर्मिती कशी केली जाते आहे आपण त्याचा भाग पाहू उदाहरणाच्या साहाय्याने. मी हे एक उदाहरण लिहिलेलं आहे, आपल्याला सध्याच्या पुस्तकामध्ये कुठेही हे उदाहरण नाही आहे. हे उदाहरण मी यासाठी लिहिलं आहे की व्यापारी बँक पतनिर्मिती कशी करते हे आपल्याला समजायला पाहिजे आणि म्हणून या पतनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे आताच नाही, आपल्या सिलेबसमध्ये हा डिटेल भाग नसला तरी आपल्याला हे समजायला पाहिजे की पतनिर्मिती कशी होते आणि पतनिर्मितीचा भाग काय आहे. म्हणून मी या ठिकाणी उदाहरणाच्या साहाय्याने लिहिलेलं आहे पतनिर्मिती प्रक्रिया कशी होते आहे. पहिला मुद्दा, अमितने 10,000 रुपये नगदी, अमितने 10,000 रुपये नगदी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँकेत जमा केले. पहिला घटक, अमित नावाचा माणूस आहे. या अमितने त्याच्याजवळ असलेले 10,000 रुपये त्यांनी आपल्या बँकेत म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 10,000 रुपये नगदी जमा केले. ही झाली ठेवी. अमित जवळ जे 10,000 होते ते त्यांनी SBI बँकेमध्ये जमा केले. हे 10,000 रुपये झाली प्राथमिक ठेवी किंवा सुरुवातीची ठेवी 10,000 रुपये. मग काय केलेलं आहे, जे 10,000 रुपये SBI बँकेत जमा झालेत या SBI बँकेच्या मॅनेजरने, कारण तो तर आपल्याजवळ ठेवणार नव्हता, अमितने ठेवलेले पैसे आहेत, आज ना उद्या त्याला व्याजासहित परत करावे लागेल. मग व्याजासहित परत करायचे तर व्याजाची रक्कम कुठून आणायची तर हे अमितने ठेवलेले पैसे ठराविक रक्कम आपल्याजवळ ठेवायची आणि उरलेला पैसा कर्जाने द्यायचा. हा सर्व बँकेचा व्यवहार असतो आणि त्या माध्यमामधूनच या ठेवीमधून कर्ज आणि कर्जामधून ही रक्कम निर्माण केली जाते ज्यामध्ये आता पतनिर्मिती दिसते आहे. तर SBI बँकेच्या मॅनेजरने काय केलं की जे 10,000 रुपये मिळालेले होते या 10,000 पैकी एखाद्या वेळेस लोक आपल्याला जास्तीत जास्त 10% रक्कम परत मागायला येतील असं गृहीत धरून SBI बँकेच्या मॅनेजरने
10% रक्कम स्वतःजवळ ठेवून, म्हणजे 10,000 10% रक्कम स्वतःजवळ ठेवून उरलेत 9,000 सतीशला कर्ज दिले. म्हणजे एसबीआय जवळ पहिली ठेव अमितनी ठेवलेली आहे, 10,000 नगदी ठेवले. हे 10,000 एसबीआय बँकेच्या मॅनेजरने यापैकी 10% रक्कम आपल्याजवळ नगदीमध्ये ठेवली, आपल्या बँकेजवळ ठेवली आणि उरलेले 9,000 सतीशला कर्ज दिले. म्हणजे पहिल्यांदा ठेव मिळाली 10,000ची, कर्ज दिले 9,000 सतीशला कर्ज दिले. हा पहिला टप्पा. मग काय केलं सतीशने? एसबीआय बँकेकडून जो प्राप्त झालेला कर्जाचा चेक होता 9,000 सतीशने प्राप्त कर्जाचा चेक 9,000 त्यांनी त्याच्या बँकेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र BOM, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केला. म्हणजे सतीशला प्राप्त कर्जाचा चेक 9,000, हा 9,000 चेक त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केला. आता त्यांनी जर 9,000 चेक जमा केला तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरला हे माहित आहे की 9,000 जे आपल्याजवळ सतीशने दिलेले आहे, आलेले आहे, आज ना उद्या त्याला परत करावे लागेल, परंतु व्याजासहित परत करावे लागेल. आणि मग काय करायचं तर नेक्स्ट पहा, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरने 9,000 काय केलं आहे, ते 9,000 आले बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजर जवळ. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरने या 9,000 10% रक्कम आपल्याजवळ ठेवून, म्हणजे 9,000 चेक होता, म्हणजे 9,000 त्यांच्याजवळ आले. यापैकी 10% रक्कम आपल्याजवळ ठेवून, म्हणजे 9,000चे 10% ₹900, ₹900 आपल्याजवळ ठेवून 8,100 जे राहिलेले होते, शिल्लक होते, ते 8,100 रमेशला कर्ज दिले. म्हणजे बघा सुधारणा सुरुवात झाली अमित पासून. अमितचे 10,000 एसबीआय बँकेच्या मॅनेजरने 10% आपल्याजवळ, म्हणजे ₹1,000 ठेवून 9,000 सतीशला कर्ज दिले. सतीशला प्राप्त झालेले कर्ज, सतीशने कर्जाचा प्राप्त चेक 9,000 बँक ऑफ महाराष्ट्र, ती त्याची बँक आहे, त्यामध्ये जमा केला. 9,000चा चेक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आला. बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरने त्यातली 10% रक्कम ₹900 स्वतःजवळ ठेवून 8,100 रमेशला कर्ज दिले. म्हणजे आता 8,100 कर्ज रमेशला मिळालं. आता हा रमेशला जो कर्जाचा चेक प्राप्त झालेला आहे, काय केला आहे बघा, चौथ्या नंबरचा पॉइंट आहे. रमेशने प्राप्त कर्जाचा चेक ₹8,100 आपल्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जमा केला. रमेशला ₹8,100 जो चेक मिळालेला होता, तो चेक आपल्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जमा केला. आता युनियन बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला माहित आहे की ₹8,100 जर आपल्याजवळ रमेशने जमा केले, भविष्यामध्ये तो आपल्याला हे पैसे जेव्हा परत मागायला येईल तेव्हा त्याला व्याजासहित पैसे परत करावे लागेल. आणि म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरने यातली या ₹8,100 मधली 10% रक्कम, म्हणजे ₹810 आपल्याजवळ ठेवले, आपल्या बँकेजवळ ठेवून उर्वरित रक्कम 8,100 मायनस 810, म्हणजे उरलेली रक्कम ₹7,290, ते ₹7,290 महेशला कर्ज दिले. म्हणजे आता ₹7,290 कर्ज महेशला दिल्या गेलेलं आहे. म्हणजे आजच्या घडीला आपण या 4 घटकांमध्ये, या 4 व्यवहारामध्ये जर रक्कम पाहिली तर ₹7,290. महेशला जर विचारलं तर महेश सांगेल माझ्याजवळ ₹7,290 चेक आहे. अशा प्रकारे ही पतनिर्मिती प्रक्रिया सतत सुरू असते आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक घटक लक्षात येतो आहे की आपल्याला एक घटक लक्षात येतो आहे. बघा ही सर्व प्रक्रिया 1, 2, 3 आणि 4 पॉइंट्स मधून आपण या ठिकाणी बघणार याच प्रक्रियेचं उदाहरण बघतो आहे. बघा आपल्याला पतनिर्मिती प्रक्रिया कशी दिसते आहे. आणि या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा अमितने ₹10,000 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ₹10,000 नगदी जमा केले. हे ₹10,000 हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरने ते सतीशला कर्ज दिले, म्हणून सतीशचे कर्ज ₹9,000. सतीशला जे कर्ज मिळाले होते, सतीशने प्राप्त कर्जाचा चेक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केला. आणि हा बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरने 10% रक्कम आपल्याजवळ ठेवून रमेशला कर्ज दिले ₹8,100. रमेशला जे कर्ज प्राप्त झाले, रमेशने प्राप्त कर्जाचा चेक आपल्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जमा केला. आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरने आपल्याजवळ या ₹8,100 पैकी ₹810, 10% रक्कम आपल्याजवळ ₹810 ठेवली आणि महेशला कर्ज दिले ₹7,290. आता आपण या सर्व पदांची बेरीज केली. तुम्ही या सर्वांना विचारलं की एसबीआयच्या बँकेच्या मॅनेजरला विचारलं की तुमच्याकडे नगदी रक्कम किती आहे, की तुमच्या बँकेत जमा किती झाले होते, तर ते सांगतील ₹10,000. सतीशला 9,000चं कर्ज मिळालं, त्या बँकेच्या मॅनेजरला विचारलं तर तो म्हणेल माझ्याजवळ आहे ₹9,000.
रमेशचं कर्ज जे 8,100 रुपये होतं त्यांनी आपल्या बँकेत जे जमा केलं त्या बँकेच्या मॅनेजरला विचारलं तर तो म्हणेल माझ्याजवळ 8,100 रुपये आहे. आणि सर्वात शेवटी महेशला कर्ज प्राप्त झालं, या कर्जाचा चेक महेशजवळ आहे 7,290 रुपयाचा. या सर्वांची आपण जर बेरीज केली तर ती सर्वांची बेरीज येते 34,390 रुपये. म्हणजे या ठिकाणी या सर्व नगदी रकमेपासून ज्या कर्जाच्या केलेल्या रकमेची बेरीज केली तर ही बेरीज येते आहे 34,390 रुपये. पण एक घटक लक्षात घ्या, या ठिकाणी मूळ रक्कम फक्त 10,000 रुपये, मूळ रक्कम फक्त 10,000 रुपये आहे. या 10,000 रुपयावर एका बँकेने दुसऱ्या बँकेला कर्ज दिलं, एका माणसाने दुसऱ्या माणसाला कर्ज दिलं, दुसऱ्या बँकेने आपल्या बँकेत ठेवलं, त्या बँकेने आपल्याजवळचे पैसे ठेवून तिसऱ्या माणसाला कर्ज दिलं. ही जी कर्ज ठेव आणि कर्ज ही जी प्रक्रिया सुरू झाली, या प्रक्रियेलाच आम्ही पतनिर्मितीची प्रक्रिया असं म्हणतो. 10,000 रुपयाच्या नगदी ठेवीवर 34,390 रुपये आपल्याला टोटल दिसते आहे, पण मूळ रक्कम आहे 10,000 रुपये. या 34,390 मधून जर 10,000 रुपये वजा केले तर या 10,000 रुपयाच्या नगदी पैशावर पतनिर्मिती झाली आहे 24,390 रुपयाची. म्हणजे 10,000 रुपयाची मूळ रक्कम, या मूळ रकमेवर पतनिर्मिती झालेली आहे 24,390 रुपयाची. ही जी पतनिर्मिती आहे यातूनच व्यापारी बँक आपला व्यवसाय करत असते आहे किंवा व्यापार करते आहे. आणि म्हणून पतनिर्मिती करण्याचं काम व्यापारी बँक करते आहे, तर या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम मध्यवर्ती बँक, आपण मागच्या उदाहरणात पाहिलं आहे, भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आहे. पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम मध्यवर्ती बँक करते, तर पतनिर्मिती करण्याचं काम व्यापारी बँक करते आहे. आणि म्हणून या उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला लक्षात येते आहे की बाजारामध्ये खरं तर मूळ पाहिलं तर मूळ रक्कम फक्त 10,000 रुपये आहे. बाजारामध्ये आलेली मूळ रक्कम फक्त 10,000 रुपये आहे. या 10,000 रुपयावर जी प्रक्रिया घडली त्यामधून आपल्याला ही पतनिर्मिती झालेली होती की अमितने 10,000 रुपये आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरने या 10,000पैकी 10% रक्कम म्हणजे आपल्याजवळ 1,000 रुपये आपल्याजवळ ठेवलेत आणि उरलेले 9,000 रुपये मॅनेजरनी सतीशला कर्ज दिलेले आहे. एसबीआय बँकेच्या मॅनेजरने 10% रक्कम जवळ ठेवून 9,000 रुपयाचं कर्ज सतीशला दिलं. सतीशला कर्जाचा चेक मिळाला. सतीशने मिळालेला कर्जाचा चेक त्यांनी त्याच्या बँकेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रात जमा केला. हा 9,000चा चेक बँक ऑफ महाराष्ट्रात जमा होता बरोबर बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरने या 9,000 रुपयापैकी 10% रक्कम आपल्या जवळ ठेवली आणि उरलेले 8,100 रुपये रमेशला कर्ज दिलं. रमेशला 8,100चं कर्ज प्राप्त झालं. रमेशने हे 8,100 रुपयाचा प्राप्त झालेला कर्जाचा चेक आपल्याजवळ न ठेवता त्याची जी बँक होता युनियन बँक ऑफ इंडिया, 8,100 रुपयाचा चेक आपल्या रमेशनी त्या आपल्या बँकेमध्ये युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जमा केला. युनियन बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरनेही या 8,100 रुपयापैकी 10% रक्कम आपल्या जवळ ठेवली 810 रुपये आणि उर्वरित रक्कम त्यांनी 8,100 मायनस 810 उर्वरित रक्कम 7,290 रुपये. हे 7,290 रुपये महेशला कर्ज रूपाने देऊन टाकले. आजच्या घडीला शेवटच्या पॉइंटवर महेश जवळ 7,290 रुपये आहे. व्यवहार सुरू झाला 10,000 रुपयापासून, पण प्रत्येक बँकेच्या मॅनेजरला जर तुम्ही विचारलं की तुमच्याकडे ठेव किती आहे तर तुम्हाला या प्रकारची ठेव प्राप्त होईल. आणि या सर्व पदांची आपण जर बेरीज केली 10,000 रुपये नगदी, त्यानंतर 9,000चं कर्ज सतीशला, रमेशला कर्ज 8,100 रुपयाचं आणि महेशचं कर्ज आहे 7,290 रुपयाचं. या सर्व पदांची बेरीज केली तर ही बेरीज होत्या प्राप्त आपल्याला 34,390 रुपये. या 34,390 रुपयाच्या रकमेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आता सर्व बँकांच्या पदांची बेरीज केली आणि ठेवीची बेरीज केली तर ती मिळते 34,390 रुपये. पण यामध्ये मूळ रक्कम किती आहे तर फक्त मित्रचे नगदी जमा केलेले होते 10,000 रुपये. हेच मूळ रक्कम 10,000 रुपये आहे. त्या 34,390 रुपयातून हे 10,000 रुपये वजा केले तर शिल्लक राहते 24,390 रुपये. हे 24,390 रुपये व्यापारी बँकेने निर्माण केलेली ही पतनिर्मिती होय. बघा या ठिकाणी व्यापारी बँक, एसबीआय ही व्यापारी बँक आलेली आहे. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ही व्यापारी बँक आलेली आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या नंतर युनियन बँक ऑफ इंडिया ही सुद्धा व्यापारी, 3 व्यापारी बँक. आणि सर्वात शेवटचा कर्ज घेणारा माणूस आहे तो आहे महेश.
महेश जवळ आज चेक आहे 7,290 रुपयाचा. या सर्व पदांची बेरीज केल्यानंतर आपल्याला सर्वात लक्षात येते की 34,390 रुपये या ठिकाणी 34,390 रुपये टोटल दिसत आहेत बाजारामध्ये. नाणेबाज आपल्याला दिसत आहे की 34,390 रुपये आहे. तर 34,390 रुपये आहे. त्यातली मूळ रक्कम 10,000 वजा केल्यानंतर पतनिर्मिती 24,390 रुपये. 24,390 रुपये आपल्याला ही पतनिर्मिती झाल्याचं दिसून येते आहे. आणि म्हणून ही पतनिर्मिती प्रक्रिया या पद्धतीने चालते आहे. 24,390 रुपयाची पतनिर्मिती दिसते आहे. आपण हा सर्व भाग जर पाहिला तर आपल्या पुस्तकामध्ये कुठेही नाही. हा सर्व भाग आपल्या पुस्तकात कुठेही दिला नाही. परंतु ही प्रक्रिया काय आहे, व्यापारी बँक पतनिर्मिती कशी करते आहे, ही पतनिर्मिती प्रक्रिया आपल्याला समजावी आणि म्हणून ही उदाहरणाच्या साह्याने मी तुमच्या समोर मांडलं. आणि त्यानंतर अमितचे कर्ज, अमितचे नगदी रुपये, त्यानंतर सतीशचे कर्ज, रमेशचे कर्ज आणि महेशचे कर्ज या सर्व घटकांचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा आपल्याला लक्षात येते आहे की याची टोटल होते 34,390. त्यापैकी मूळ रक्कम आहे फक्त 10,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ पतनिर्मिती झाली 24,390 रुपये. ही 24,390 रुपयाची पतनिर्मिती, ही जर पतनिर्मिती आवश्यकतेपेक्षा जास्त जर झाली तर लोकांच्या हातात पैसा येतोय कर्ज रूपाने आणि त्यामुळे लोकांचा पर्चेसिंग पॉवर वाढतो आहे, मागणी वाढते आहे. आणि आवश्यकतेपेक्षा मागणीचा प्रभाव जर जास्त झाला तर बाजारामध्ये वस्तूच्या किमती वाढायला लागतात. आणि म्हणून नेहमीच मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेच्या या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत असते आहे. हा पहिला घटक आपण या ठिकाणी पाहिला. व्यापारी बँकेची कार्य आणि व्यापारी बँकेची पतनिर्मिती. आपण हा तिसरा घटक पाहणार, भारतीय नाणे बाजाराच्या संरचनेमध्ये सहकारी बँक. तिसरा घटक आपण पाहणार सहकारी बँक, कोऑपरेटिव्ह बँक. आता ही कोऑपरेटिव्ह बँक आहे. तर कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक 1904च्या कोऑपरेटिव्ह बँक 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये तयार झालेली बँक आहे किंवा निर्माण झालेल्या बँक आहेत सहकारी बँक. स्थानिक लोकांची गरज भागवून, म्हणजे जे लोकल आहेत त्या स्थानिक लोकांची गरज भागवून व्यापारी बँकांसाठी या सहकारी बँक पूरक बँक ठरतात. म्हणजे स्थानिक लोकांच्या गरजा भागविण्यासाठी व्यापारी बँकेला या पूरक कार्य म्हणून करणाऱ्या बँक सहकारी बँक. त्यातही भारतामध्ये या सहकार क्षेत्राने फार मोठी प्रगती केली. 1904 पासून तर फार मोठा बदल झालेला आहे बँकिंग क्षेत्रामध्ये. त्यातल्या त्यात या सहकारी बँकांनी भारताच्या कृषी व्यवस्थेला फार मोठा हातभार लावला. भारतीय कृषी व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात जर कुणावर अवलंबून असेल तर कर्ज रूपाने मिळणारे जे काही पैसे आहेत या सहकारी बँकवर आणि सहकार तत्वावर चालणाऱ्या, त्यातही महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व आणि सहकारी बँक फार मोठ्या प्रमाणात झाल्यात आणि फार मोठ्या प्रमाणात कर्जाचा पुरवठा करण्याचं काम या सहकारी बँकांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जाचा पुरवठा करताना सहकारी बँक मोठ्या प्रमाणात असतात. त्याची जी रचना आहे आपल्याला पुस्तकामध्ये जी दिलेली आहे, आपण तेवढाच भाग पाहणार आहोत. पुस्तकामध्ये दिलेली रचना आपण विचारात घेऊ आणि तेवढाच भाग आपण घेऊ. सहकारी बँक 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये झाली. स्थानिक लोकांची गरज भागवून व्यापारी बँकांसाठी या बँक पूरक ठरत आहेत. त्याची रचना कशी आहे? सहकारी पतपुरवठा रचना. सहकारी पतपुरवठा रचना ट्रायंगल दाखवलेला सर्वात पहिला घटक आहे स्टेट, राज्य स्तरावर, त्यानंतर जिल्हा स्तरावर आणि नंतर प्राथमिक स्तरावर. म्हणजे सहकारी बँकांची पतरचना अशा प्रकारची झालेली आहे. सहकारी पतपुरवठा रचना सर्वात पहिल्यांदा राज्य स्तरावरची बँक, त्यानंतर जिल्हा स्तरावरची बँक आणि त्यानंतर प्राथमिक स्तरावरची बँक. राज्य स्तरावर काम करणारी बँक आहे राज्य सहकारी बँक, ज्याला आपण स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणतो आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ज्याचं हेड ऑफिस नागपूरला शुक्रवारी तलावाच्या जवळ आहे. एक मोठी इमारत आहे त्या ठिकाणी या राज्य सहकारी बँकेचं हेड ऑफिस आहे. याला शिखर बँक असं म्हणतात. म्हणजे याचं मुख्य ऑफिस, हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. परंतु प्रत्येक शहरांमध्ये, ज्या मोठ्या शहरांमध्ये याचं हेड ऑफिस, नागपूरचं हेड ऑफिस, नागपूरला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं हेड ऑफिस शुक्रवारी तलावाजवळ महालवर आहे. तर राज्य सहकारी बँकेचं मुख्य ऑफिस मुंबईला आहे. परंतु ही या सहकार क्षेत्रातली सर्वात उच्च पातळीवर असलेली बँक आणि म्हणून याला शिखर बँक म्हणतात आहे, राज्य सहकारी बँक. दुसरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलवर काम करणारी, जिल्हा स्तरावर काम करणारी ही जी बँक आहे याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हणतात. नागपूरला नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून आहे.
आणि या जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा ग्रामीण व नागरी पुरवठा किंवा बाकीच्या घटकांचा पुरवठा करण्याचं काम, पतपुरवठा करण्याचं काम या बँका करता आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मध्यवर्ती सहकारी बँक आहे. जसं नागपूर असेल तर नागपूरला, भंडारा असेल तर भंडारा, गोंदियाला असेल गोंदिया, गडचिरोली असेल तर गडचिरोलीला आहे, वर्धा असेल तर वर्धेला आहे. सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि या बँक ग्रामीण व नागरी बँक म्हणून कार्य करत आहे. या माध्यमामधून शेतकऱ्यांना आणि शहरी भागातील लोकांना किंवा शहरी भागातील लहान उद्योजकांना सुद्धा कर्जाचा पुरवठा त्या बँक करत आहेत. म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा जिल्हा स्तर आहे. आणि सर्वात शेवटी प्राथमिक सहकारी संस्था, शेवटचा घटक, प्रत्यक्षपणे कर्जाचा पुरवठा करण्याचं काम या ज्या ग्रामीण स्तरावर, तालुका स्तरावर जिल्हा सहकारी ज्या असतात, प्रत्यय संस्था म्हणतात त्याला, क्रेडिट कोऑपरेटिव्ह. तर जिल्हा स्तराच्या नंतर प्रत्येक तहसीलच्या स्तरावर किंवा तालुका स्तरावर ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, या कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करतात. त्या प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करताना त्या कुणाकडून पैसे घेतात? जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पैसा प्राथमिक सहकारी संस्थांना मिळतो आणि प्राथमिक सहकारी संस्था हे शेतकऱ्यांना कर्जाचा वाटप करतात. यांना जेव्हा पैशाची गरज पडते, डिस्ट्रिक्ट बँकेला जेव्हा पैशाची गरज पडते, तर ते राज्य सहकारी बँकेकडून पुरवठा घेतात आणि त्याप्रमाणे हे डिस्ट्रीब्युशन होते आहे. म्हणजे त्याचा अर्थ सहकारी बँक, सहकार तत्वावर चालणाऱ्या या बँक भारतातील कृषी क्षेत्रासाठी आणि अर्थपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून एक वरदान ठरलेले आहेत. आणि म्हणून सहकारी बँकेचं अनन्यसाधारण महत्व महाराष्ट्रामध्ये कृषी विकासाच्या कार्यक्रमात आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला शॉर्ट मध्ये आहे, आपण एवढा भाग पाहणार की सहकारी बँक 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये स्थापन झाली आणि स्थानिक लोकांची गरज भागवून व्यापारी बँकांसाठी त्या पूरक ठरणाऱ्या बँक आहे. तर आज आपण एवढा भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा भाग जो असेल आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेणार.